तैयार गेंदबाज, फिर से एक बार देखिए यहाँ पर बड़ा हिट खेलना चाहते थे, आसान नहीं रहता भाई यहाँ पर से। कहते ना प्यार अगर आसान होता तो लोग हजार प्यार खरीद लेते। क्रिकेट में चौका छक्का लगाना इतना आसान है। एक्रॉस खेलने गए बहुत जल्दी, बल्ले का मुंह बंद किया यहाँ पर से। बहुत बढ़िया देखिए गुडनेस में गेंद रखी यहाँ पर से, और वहीं से देखिए आप परेशान कर सकते हो बल्लेबाज को। थोड़ा फिंगर रोल बाहर अंदर से, रिवर्स खेलने गए और बाल बाल यहाँ पर भी बचे। कहते ना जिंदगी खेलती भी उसी के साथ है। जो खिलाड़ी बेहतर होता है, कोई संघर्ष करके निखर जाता है, कोई संघर्ष करके बिखर जाता है, और इन्होंने संघर्ष करके देखिए निखरे और अब बिखरते हुए। जो बल्लेबाज ने पहला गेंद पर छक्का लगाया और उसी बल्लेबाज के देखिए गेंद से अपने 2 डॉट गेंद देखिए आता हुआ, लेकिन अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। उभर के देखिए आखिरी गेंद, और अंतिम गेंद में देखिए पर सीधा खेलना चाहते थे। शॉर्ट मिड ऑन पर फील्डर से बल्ला थोड़ा सा मुड़ा, 1 रन आता हुआ। 1 ओवर के साथ साथ टीम को यहाँ पर पहला ओवर का खेल समाप्त हुआ है। 15 मिनट का वक्त है देखिए पहला 3 ओवर के लिए, लेकिन पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है 9 रन से, लेकिन अभी भी 18 गेंद आना बाकी है। नहीं, मेहमानों का देखिए यहाँ पर आना जाना, खूब अच्छी मेहनत है। हमारे साथ डीजे साहिल भी देखिए अच्छा देते हुए। चलिए तैयार गेंदबाज, अरे ये चलिए खींचा भाई, यहाँ पर ऊंचाई तो ली है। 1 बाउंस देखिए गया है भाई। कहते ना डबली वाले डबली बजा, अरे डबली मत बजा, डीजे वाला तो डीजे बजा। डबले वाले डबले बजा। अब बल्लेबाज ने के बात करेंगे यहाँ पर अपना बल्ले को बचाते हुए, और फिर से देखिए स्वीप करना चाहते थे, और इस बार देखिए फंस गए भाई यहाँ पर। पिछले गेंद पर चौका और इसके बाद देखिए विकेट है। और क्रिकेट का दस्तूर तो यही है भाई, तू शेर है तो मैं भी बब्बर शेर। रहेंगे यहाँ पर चौका आया, लेकिन उसके बाद देखिए विकेट आता हुआ। कहती ना रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है, देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है। दोनों टीम भी बड़े जिद्दी है भाई यहाँ पर लेट भास्कर 11 की बात करेंगे। अंजब टीम ने देखिए यहाँ पर सफलता, यहाँ पर संकेत के सेट बल्लेबाज का विकेट गिरता हुआ। इसलिए कहा जाता है नेतृत्व की क्षमता उसके आकार पर नहीं, उसकी एटीट्यूड पर निर्भर करती है। और अनिल देखिए मिनमिन है तैयार से, और इसके बाद देखिए ड्राइव किया है फील्डर यहाँ पर तैयार से, और जब तक देखिए गेंद को रोक लेते। हाँ जवाब देखिए यहाँ पर सिंगल आता हुआ।
हैट्रिक विकेट देखिए बात करेंगे चंद्रकांत दादा मिनमिने देखिए बात करेंगे इनकी तरफ से देखिए 500 रुपया। नरेश दादा मिनमिने देखिए बात करेंगे टीम के साथ है। टीम का स्कोर देखिए 14 रन बना है। चलिए थ्रो गेंदबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर तीसरे अंपायर की देखिए मांगे डिमांड है। नरेश दादा मिनमिने देखिए बात करेंगे नाम से नहीं काम से पहचाने जाने वाले इंसान देखिए एक लेजेंड खिलाड़ी अच्छे आयोजक है। चलिए नो बॉल देखिए तीसरे अंपायर का कॉल आता हुआ यहाँ पर से गेंदबाजी के एक्शन के ऊपर देखिए तीसरा अंपायर का आया रिएक्शन। नो बॉल देखिए चलिए अगला देखिए नए गेंदबाज भी आएंगे और फ्री हिट है 2 रनों के पेनल्टी पे देखिए रह जाएगी। चलिए देखिए नो बॉल और इसके साथ देखिए पेनल्टी का 2 रन लग गया। बहुत दुविधा देखिए और एक देखिए भाग कर भी 1 रन निकाले हैं। 4 रन देखिए स्वर में आ गया। एक गेंद पर 4 रन आ गया। 9 का 1 रन सिंगल भाग कर निकाले एक और 2 पेनल्टी की। 4 रन आने के साथ साथ देखिए बात करेंगे टीम का स्कोर है 17 रन। चलिए अब देखिए नए गेंदबाज आएंगे। गलती तो हुई है भाई यहाँ पर से गलती तो हुई है। तैयार देखिए पर 17 और नए गेंदबाज देखिए मौका मिला है भाई यहाँ पर से ही तो बात छिड़ा। नेतृत्व की क्षमता उसके आकार पर नहीं उसकी एटीट्यूड पर निर्भर करती है। अब कप्तान की एटीट्यूड देखिए बताएगी यहाँ पर से कौन से गेंदबाज यहाँ पर देखिए नए गेंदबाज की बात करेंगे। अनिल की जगह पर देखिए रोहित रोहित आए भरपाई करने के लिए लेकिन देखते हैं क्या आसान रहेगा। 18 रन से ज्यादा फायदा नहीं उठा पाई पीरियड का और इसके बाद देखिए ऊंचाई भर दी और लंबाई भी देखिए लेकर चला जाएगा। रोहित गेंदबाज देखिए हैरान है भाई यहां से कहेंगे भाई कि मुझको राणा जी माफ करना अरे गलती मारी से हो गई। हाँ देखिए मोगाम्बो खुश हुआ। चिंबोरिया देखिए बात करेंगे मोगाम्बो खुश कैश प्राइस के साथ है। लाजवाब देखिए डांस दिखाते हुए और फिर से देखिए ऊंचाई तो भरी यहां पर से लंबाई की कमी रह गई भाई बड़ा हिट आने के बाद है। ओ माय गॉड यहां पे भी क्या छूटा है। दिल तो टूटेगा भाई यहां पर से कहते ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। क्या बढ़िया देखिए पर क्या छूटा है। सिंबुरिया देखिए बात करेंगे एकदम से खुश देखिए यहाँ पर से यही बात बताया जूता फटा तो कोई बात नहीं नहीं जूते कर लीजिए। रनों की बात करेंगे रन देखिए यहाँ पर से 25 रन बना है और तैयार गेंदबाज है और इस बार देखिए ड्राइव क्या है 2 फील्डर के बीच से देखिए निकलता है यहाँ पर से और गेंद को देखिए रुकते रुकते रह गए भाई यहाँ पर। अरे ताकी 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 रे ये तो टेलर है पिक्चर है पूरा बाकी। उनतीस रन ताकी 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 रे
और मैच पूरी है, बाकी समय भी देखिए तेजी से जा रहा है। भलाई समझ सकते हैं यहाँ पर थोड़ा सा समय लिया गया था, पर रनों की बात करेंगे, रन देखिए 29 पर 1 है, 2 ओवर कंप्लीट है। जर जर का आज स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप संघ जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला तर युवा उद्योजक अनिल जोगले यांच्या वतीने एकविरा ट्रिप अंजप संघासाठी असेल. त्याचबरोबर पुढील होणारा सामना असेल कार्तिकी इलेवन नेवाळी आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो खांडस. इनिंग ब्रेकमध्ये नेवाळी आणि खांडस आपल्याला टॉससाठी यायचे. चलिए समय देखिए बात करेंगे, आखिरी देखिए 4 मिनट यहाँ पर आपको ऊपर कंप्लीट करना पड़ेगा इस ओवर में। 15 मिनट देखिए आपको पहला यहाँ पर 3 ओवर के लिए दिया गया है। बहुत बढ़िया देखिए मौका देखिए, यही तो बात बताया, गांव का ममता देखिए, एक विराट ट्रिप देखिए, बड़ा दिल देखिए यहाँ पर यही तो बताया, ग्रामीण कहा जाए तो पूरे गांव का ममता और दिखाना होता है आपका अपना सेम था। और ये चलिए एज लिया, लीडिंग एज, लेकिन भाग्य का साथ है और आता हुआ देखिए यहाँ पर 4 रन आणि चंद्रकांत मिनमिने दादा यांच्या वतीने देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज 10,000 मिळतील मारुती माळीला. चलिए बात करेंगे भाई यहाँ पर कमाल का देखिए यहाँ पर मुकाबला चलता हुआ, स्कोर पहुंचा है 33 रन। कितना रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा। अरे तो आगे बढ़ने का कोशिश तो कर रहे हैं, सब कुछ अच्छा होगा। ये देखिए भाई, यही तो बात बताया भाई यहाँ पर, रात भी अच्छी होगी, मंजर भी अच्छा होगा, तो आगे बढ़ने का हिम्मत तो कर भाई, यहाँ पर सब कुछ अच्छा होगा। और एक देखिए कर रहे भाई, 2 चौका बैक टू बैक है। चलिए टाइमिंग देखिए अलाउड है आपके लिए, देखिए यहाँ पर आखिरी की देखिए बात करेंगे, 2 मिनट बचा है, ओवर कंप्लीट करना है, रिवर्स खेलने के। और एक देखिए यहाँ पर क्या बात है, जहां मर्जी वहां देखिए यहाँ पर रन बनाते जा रहे हैं भाई। यहाँ पर रन कैसी भाई टीम के लिए देखिए अहम रखती है रन भाई यहाँ पर चलिए बात करेंगे 41 पर देखिए 1 है और 3 गेंद देखिए बचा इस ओवर का। हैट्रिक चौका देखिए आता हुआ, ओ माय गॉड, हैट्रिक विकेट के लिए कैश प्राइज लगा, लेकिन भूषण ने देखिए पर हैट्रिक चौका दाग दिया। क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए देखिए यहाँ पर भलाई फील्डर ने गेंद को रोका भाई, लेकिन ये काम तो करना पड़ेगा। कहती ना मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना, मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 43 रन। माइंडसेट हमेशा ऐसा होना चाहिए, जो मुझे आता है वो कर लूंगा, जो नहीं आता है वो मैं सीख लूंगा। अभी भी देखिए बात करेंगे इस ओवर का 2 गेंद बचा। चलिए समय को थोड़ा फोकस कीजिए और तैयार गेंदबाज है। और यहां पर और एक देखिए गलती भाई यहां पर और एक बड़ी बीमार गेंद डाल दी भाई, यहां से ये गलती देखिए बहुत बड़ी हो सकती है। मारुति माली देखिए बात करेंगे, पुल तोड़ता हूं डाली से, मारुति माली देखिए तैयार। तैयार देखिए यहां पर हाँ जवाब है, क्या बल्लेबाजी देखिए, भूषण की तारीफ करना चाहेंगे, दिल है नरम और खून में गर्मी है बाजी। ओ हल्के हाथों से देखिए लेट कट खेला भाई यहां पर। अरे तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है, यानी भूषण की बल्लेबाजी बड़ी मस्त मस्त है।
तेरी बल्लेबाजी बड़ी मस्त मस्त है। चिंबोरे का डांस भी देखिए बड़ी मस्त मस्त है। चिंगो चिंगो। चलिए 3 ओवर के लिए जो समय दिया गया था देखिए समय कंप्लीट हो चुका है। अब फील्ड का रचना कीजिए, बहुत बढ़िया देखिए फील्डिंग तुरंत से लगाते हुए देखिए भूषण क्या बल्लेबाजी, तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है। डीजे भी देखिए साहिल अच्छा साथ देते हुए 48 पर 1 है, लेकिन अभी भी देखिए 6 गेंद आना बाकी है भाई। आखिरी 6 गेंद, मजा आएगा भाई यहाँ पर से। जितनी तारी यहाँ पर रन बनाएंगे भाई। चलिए तैयार से अंतिम देखिए बात करेंगे यहाँ पर से। चलिए बात करेंगे डीआरएस थोड़ा सा देखिए पर चेक किया जाएगा। चलिए यहाँ पर चेक किया जा रहा है देखिए तीसरे अंपायर से। चलिए फेर डिलीवरी देखिए तीसरे अंपायर का कॉल यहाँ पर आता हुआ से पे, और कठिन बनेगा भाई, लेकिन अच्छा कमबैक है। हाँ संभाजी देखिए बात करेंगे यहाँ पर से। बहुत जिम्मेदारी देखिए बल्लेबाजी में भी इनको बनेगा, लेकिन सब गेंदबाजी में। पहला गेंद देखिए टॉट निकलता हुआ 48 रन बनाया यहाँ पर से। अब मुकाबला देखिए करवट किधर बदलेगा भाई यहाँ पर से। और इसके बाद देखिए छोटा गेंद भाई बैकफुट से खींचा भाई यहाँ पर। बड़ा हिट देखिए आता हुआ भाई यहाँ से। कुक 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 चिंबोरिया। क्या बात है, कुक 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 कुक। चलिए यहाँ पर छक्का तो आया है भाई, यहाँ पर दिल तो चुराया भाई यहाँ पर से। तैयार है और फिर से एक बार देखिए कवर के ऊपर से खेला है। दिल है नरम और खून में गर्मी है भारी, और राहुल भी बल्लेबाजी कर रहा है। ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी ले भारी। तैयार गेंदबाज ओ हल्के हाथों से खेला भाई यहाँ पर से। एक रन लिए और दूसरे के लिए भी भागे भाई। दो के साथ देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 61 देखिए। चलिए 61 बना है, लेकिन अभी देखिए आखिरी गेंद बचा है भाई यहाँ पर से। और भूषण की क्या बल्लेबाजी, और राहुल की देखिए प्यार की बीमारी और क्रिकेट के साझेदारी। और एक बार देखिए खोद कर निकाला है, दो फील्डर के बीच से समोसा से निकलता है आलू, और भूषण ने रन बनाना कर दिया चालू।
टोटल की बात करेंगे चलेंगे तुरंत से अजय सर आपके पास 24 गेंद पर देखिए 66 रन एक बड़ा टारगेट सेट किया गया है। स्वर्गीय भास्करी लोण संघाला 24 चेंडूमध्ये 66 धावाची गरज आहे. आपण एक सन्मान या ठिकाणी करतोय. मोरू मामा दुर्गे यांचा सन्मान मी केतन धुळे यांना विनंती करेल. केतन धुळे दादा आपल्या शुभाचे मोरू मामा दुर्गे यांचा सन्मान आपण करावा आणि दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. कार्तिकी 11 नेवाले आणि खंडस टीमचे कॅप्टन या टॉस साठी. मोहनजी जोशी यांचा देखील सन्मान. मोहन भाई आपला सन्मान इथे केला जाईल. आपण या मारुती माळी यांच्या शुभ हस्ते मोहन भाईंचा सन्मान आपण करू. आधी आपण मोरू मामा दुर्गे यांचा सन्मान केतन धुळे यांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन आपण पाहतात. पाहुण्यांचा सन्मान आणि मोहनभाई जोशी यांचाही सन्मान मारुती माळी यांच्या शुभ हस्ते केला जाईल. चला दोन कॅप्टन आलेले लगेच आपण टॉस करणार आहोत. कार्तिकी 11 नेवाले आणि त्याच्या विरोधात खांडस. 4 ओव्हरची मॅच आणि अंजब टीमला 24 चेंडूमध्ये 66 धावांचा टार्गेट इथून देण्यात आलंय. चला मोहन भाईंचं स्वागत मारुती माळे यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि या मॅचचा टॉस चला वेल घेऊ नका लगेच फिल्डिंग साठी रवाना व्हा. टाइम लिमिट आहे. टाइम लिमिट आहे. जर का तुम्ही टाइमच्या बाहेर गेला तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. चला मी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित व्हा. 4 ओव्हरची मॅच असेल आणि या स्पर्धेचे आयोजक युवा सेनेचे शिलेदार युवा सेना उपतालुका अधिकारी माजी सरपंच हँडसम डॅशिंग विलाजी मोडक यांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. हेड इज द कॉल. टॉस जिंकला खांडस टीमने. कॅप्टन डिसिजन बॉलिंग करण्याचा कॅप्टनने डिसिजन घेतलेला आहे. तर आपण शुभेच्छा नक्की देऊया. यस कॅप्टन काय सांगाल. बॉलिंगचा निर्णय आपण घेतलेला आहे. याआधी कधी मॅच झाली आहे का नेवालीच्या विरोधात. नाही झाले आय थिंक. तर मी सांगेल अजून एक तुम्हाला एक मोटिवेट करायचा प्रयत्न करेल की कुठला संघ मोठा नसतो किंवा कुठला खेळाडू मोठा नसतो. आपण म्हणतो हा संघ मोठा तो संघ मोठा. मोठा असतो तो त्यांचा सराव त्यांची प्रॅक्टिस ही त्यांची महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळं प्रॅक्टिस करा मेहनत करा. 100% तुम्ही मोठ्या मोठ्या संघांविरुद्ध जिंकू शकता. एवढंच मी बोलेल. खंडस टीमने टॉस जिंकला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि एक विशेष सन्मान. खरं तर इंस्टाग्राम यूट्यूबवरती खूप प्रसिद्ध आहेत ते नेवाली गावचे ब्लॉगर दुर्या दुर्गे याचा सन्मान आपण करतो. विशेष सन्मान स्पेशल सन्मान आहे दुर्या दुर्गे यांचा. जर का अंजब संघाने आज जगदीश धुळे यांच्या शुभ हस्ते दुर्या दुर्गे यांचा सन्मान जगदीश धुळे यांची एक ब्लॉग बनेल. जर का अंजब संघाने सामना जिंकला तर चंद्रकांतजी मिनमिने नरेशदादा मिनमिने यांच्या वतीने टोटल 10,000 रुपयाचा कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल. जशी मॅचला होईल सुरुवात ऐकूया आवाज. आणि जर अंजब संघ ही मॅच जिंकतोय क्वालिफाय होतोय अनिल जोगले यांच्याकडून एकविरा ट्रिप देण्यात येईल. चला जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. टीम खांडस वन द टॉस चूज टू बॉल फर्स्ट अँड इन्व्हाइट केलं नेवाली टीमला बॅटिंगसाठी. प्रवीणने जर का ही मॅच जिंकून दिली प्रवीणने जर का ही मॅच जिंकून दिली तर गणेशदादा मोडक आणि त्याचबरोबर जगदीश कोंडिलकर या दोघांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सगळे पैसे माझ्याकडे पोहोचलेले आहेत. मी फक्त ते काउंट करतो. तोपर्यंत कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आवाज ऐकूया योगेशजी डोळे यांचा. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर बाबू शाह सर. जाऊया मॅचकडे जिथे मात्र 67 धावसंख्येचं लक्ष ठेवला ते मात्र स्वर्गीय भास्करी 11 अंजब टीमच्या अगेन्स्ट. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संभाजी पतारे सर ऑन स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्राईक वरती प्रवीण पतारे आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय भूषण शिंगे टीमचा कॅप्टन श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमकडनं. व पहिला बॉल शॉर्ट ऑन पुल केला इनफिल्डच्या डोक्यावरून केला. डीपमध्ये प्रोटेक्शन नाही आहे. फिल्डर अगदी आपण पाहताय प्रयत्न करतात डीपमध्ये बॉलला फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धाबा इथून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कमिटमेंट पाहायला मिळाली त्या ठिकाणी. फिल्डरची पाठीमागे लगेच धावत आले. अगदी या बॉलमध्ये गती देखील कमी होती आणि मात्र फिल्डर देखील बॉलपर्यंत लगेच पोहोचू शकले. धावा मिळाल्या त्या मात्र पहिल्या बॉलवरती 2. 24 बॉलमध्ये 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मग सुरुवात देखील फार चांगली होणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली आहे संभाजी पतारे यांच्या बॅटमधून. ओ यावेळी फटका चांगला आहे. अगदी 60 थर्डमॅनच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल चालला डीप थर्डमॅन सीमा पार.
धावा 4. संभाजी पतारे सरांच्या बॅटमधून आलाय चौकार. त्याला बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर थोडेसे बॅकफूट वरती आले, बॉलला येऊ दिलं, त्यानंतर मात्र लेट कट केलं. 4 धावा या बॉलवरती पाहायला मिळाल्या. एकंदरीत 6 धावा धावफलकावरती 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या त्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना भूषण शिंगे गोलंदाजी मार्कवरती आहे. व बाची कडा घेतली पाठीमागे, पकडली आहे, कॅच मिळाली आहे, विकेट. टी फॉर टॅक. जशास तसं प्रत्युत्तर. संभाजी पतारे सर आउट. या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय भूषण शेठ रसाळ यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होतं. भूषण शेठ, मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसन असं आमदार ट्रॉफीमध्ये भूषण शेठ यांचं सहर्ष स्वागत. प्रमोदजी दळवी यांचंही आगमन होतं. प्रमोद दादा, आपणही मंचावरती येऊन आसन असतं. महत्वाची मॅच आहे. ओव्हर टू कम बॉक्स. जयवंत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. हो, पहिलाच फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीये. स्वतः एसटी रक्षक आलेत आणि इथून फुलटॉस बॉल वरती मात्र परततील जयवंत. बॅक टू बॅक विकेट आली आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमची. दुसरा धक्का. अंजप टीमसाठी षटकार हॅट्रिक जर का ठोकली कोणत्या बॅटरने तर भूषण रसाल, प्रमोद दलवी यांचकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आणि एक मोठा कॅश प्राइज आहे. हा चेंडू पडला की ते मी अनाऊन्स करतो. विकेट हॅट्रिक बॉल आहे गोलंदाज भूषणचा. टीमचा कॅप्टन. काय दमदार कामगिरी केली आहे भूषणनं आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. आमदार चषक 2026 मध्ये दमदार कामगिरी करत असताना कॅप्टन खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मात्र कॅप्टनला साजेशी अशी कामगिरी आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. रोहित बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या विरोधामध्ये देखील अगदी आपण पाहिलं सर एक मोठं कॅच प्राइज. जो फलंदाज 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारेल त्याच्यासाठी केतन धुले, मोहन मोडक, विशाल दलवी, मारुती माळी, स्वप्नील दलवी या 5 जणांकडून 15,000 रुपयाचा कॅश प्राइज. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले, जागा बनवली स्ट्रोक साठी. शॉट स्क्वेअर लेगला पकडली, एक कॅच मिळाली, आणखीन एक विकेट. भूषण शिंगेनं एका ओव्हरमध्ये विकेट्स मिळवल्यात. त्या मात्र 3. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे कॅप्टन चला सीनातान भूषण शिंगे. सहा धावसंख्येवरती 3 विकेट्स आल्यात स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या. अगदी जर पाहायला गेलं तर मात्र 3ही प्रामुख्याचे फलंदाज इथून मात्र परतलेत. थोडीशी आता संकटामध्ये जरूर सापडले, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर प्रवीण पतारे मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याला 6 बॉल स्ट्राईक मिळालीच नाही. तो स्ट्राईकसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करत होता, परंतु त्याला शेवटपर्यंत अगदी 6च्या 6 बॉल खऱ्या अर्थानं भूषणचा त्याला एकही बॉल त्या ठिकाणी पेस करता आला नाहीये. तो आता सेकंड गेंदवरती आला. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय जगदीश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. 9 सेकंडवरती आपण पाहताय मारुती माली आलेत. एक्सपिरियन्स खऱ्या अर्थानं आपण पाहताय खेळाडू मारुती माली यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सगळ्यात अनुभवी खेळाडू. ओ फटका समोर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार, धावा 6, 6 रन, षटकार.
ऑब्जेक्शन घेण्यात आलंय. बॉलरवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलंय का? थर्ड अंपायर चेक करा प्लीज, थांबा. थर्ड अंपायर चेक करतील. जर का बॉलर थ्रो आढळला तर नो बॉल आणि 2 धावांची पेनल्टी. 50 जो फलंदाज या स्पर्धेमध्ये लगावेल, A1 जोडी दीपक भालके आणि त्याचबरोबर विशाल दलवी या दोघांच्या वतीने तो रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज. जगदीश कोंडिलेर यांच्याकडून 3 षटकार मारले तर 1100 रुपयाचा कॅश प्राइज. विलाजी मोडक साहेबांकडून जर का दुसरा मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. फक्त बक्षीस आणि बक्षीसच या स्पर्धेमध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे तिसऱ्या पंच योग्य निर्णय 3ही रात्रीमध्ये आपण पाहिले. थोडा वेळ जरूर घेत आहेत, निर्णय मात्र योग्य देत आहेत. हांबरपाडा संघ जर जिंकला तर अनिल कोंडिलकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. फेअर डिलिव्हरी आहे. इट्स फेअर. 12 धावा फलक्यावरती. प्रवीण पतारे जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो जगदीशच्या विरोधात. पुन्हा एकदा यावेळी एक कव्हर वरून बॉलला काढलाय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह प्रवीण पतारेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा धमाका. बिगित षटकार आला दुसरा आला. विलाजी मोडक साहेबांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन येणारा दुसरा आला. आता तिसरा येईल का? तिसरा मारला तर परत 1100. भरपूर बक्षीस. आता येऊ द्या तिसरा, सगळ्यांचा आपण जाहीर करू. ओव्हर टू कॉम बॉक्स. दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडनं 3 षटकारांसाठी तब्बल 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि आता तिसरा षटकार प्रवीण पतारे यांच्या बॅटमधून येईल का हे देखील पाहावं लागेल. 18 धावा फलक्यावरती. जिथे भूषण शिंगेनं पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स मिळवल्या होत्या त्या 3 आणि इकॉनॉमिकल राहिला होता. आता इथे मात्र जगदीशच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार ठोकलेत प्रवीण पतारेनं. नॉर्थ साईड एंडवरती खऱ्या अर्थानं अगदी जर पाहायला गेलं तर अगदी स्ट्राईकची वाटच पाहत होता. आणि जसा स्ट्राईक वरती आलाय त्याच्या बॅटमधून हे स्ट्राईक होताना पाहायला मिळतीये जगदीशच्या विरोधामध्ये. 18 धावा फलकात. यावेळी ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये फिल्डर. कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच तुम्ही कोणाची सोडली आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे. ज्या बॅटरच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत आणि ज्याच्याकडे ती क्षमता आहे या मॅचला कोणत्याही क्षणी अगदी यू टर्न देण्याची, ती कॅपॅसिटी या फलंदाजाकडे, ही मॅच कोणत्याही क्षणी आपल्या टीमकडे झुकवण्याची, त्याला तुम्ही इथून संधी दिली आहे, त्याला तुम्ही जीवदान दिलाय. त्या जीवदानाचा फायदा उचलताना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच अगदी जर पाहिलं गेलं तर फिल्डर पासून थोडीशी दूर होती, डीप होत होता बॉल खाली आणि त्याचमुळे कदाचित ती कॅच ड्रॉप झाली असावी. परंतु एफर्ट्स त्या ठिकाणी चांगले होते फिल्डरचे. 19 धावा 66चा पाठलाग करत असताना 24 बॉल 66चा पाठलाग करायचा. यावेळी समोर गॅपमध्ये फिल्डर आहे, तो सेकंड अटेम्प्टला पकडली आहे कॅच. परंतु यावेळी फलंदाज बाद होतील मारुती माली. विकेट आली आहे. खऱ्या अर्थानं अजिंक्य सर जर पाहायला गेलं ना तर प्रवीण पतारे यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील थोडेसे अगदी जर पाहायला गेलं ना तरी कुठेतरी अगदी बॅकफुटवरती पाहायला मिळतो आहे. अशा वेळी त्याला स्ट्राईकवरती आणणं हे फार गरजेचं आहे. परंतु इथे मारुती माली यांनी प्रयत्न केला आणि त्यांची विकेटच पाहायला मिळाली आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश. इथून अगदी आपण पाहताय आउटसाठी लेग स्टंप. पंच सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 20. 20 धावा धावफलकावरती 67 बनवायचे. दुसरं षटक चालू आहे. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहताय स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम त्या 67 धावसंख्येचा पाठलाग करते. 4 विकेट आतापर्यंत आल्यात. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रवीण पतारे आणि त्याच्या साथीनं रुपेश आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्कवरती जगदीशला पाहताय. कमी गतीनं टाकलाय. पंचांकडे अपील जरूर केली जाते परंतु तोपर्यंत
एक धाव तर जरूर इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाब्यानं 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. आक्रमण करावं लागेल. आक्रमण हा खऱ्या अर्थानं आता तुमचा बचाव आहे. तुम्ही जर का इथून गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके मारले तर मात्र तुम्ही या धावसंख्येपर्यंत पोहोचाल. हा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. धावसंख्या धाव फलकावरती 21 आल्यात. साकेंगेनवरती पुनश्च एकदा 3 मध्ये 13 वरती बॅटिंग करतोय प्रवीण पतारे. साकेंगेनवरती तुम्ही पाहता लोवर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. बॉल सरळ चाललाय. वाईड इज लॉंग ऑन सीमा पार चौकार. जर का अंजप संघाने हा सामना जिंकला आणि या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला, अनिल जोगले यांच्या वतीने एकविरा ट्रिप या टीमला आले असेल. आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहे अजूनही तब्बल 41 या धावसंख्येची. 12 बॉल 41 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. परंतु प्रवीण पतारे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या प्रवीण पतारेनं आतापर्यंत 4 बॉलमध्ये 17 धावा बनवल्यात तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल आहे. आता त्याच्याकडून खऱ्या अर्थानं संपूर्ण काही आशा अपेक्षा आता इथून स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला जरूर असतील की इथून मात्र प्रवीण पतारेला ती जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली. सर थांबवतो, एक कॅश प्राइज फक्त अनाऊन्स करतोय. रुपेश जोगलेने 2 षटकार जर लगातार मारतोय. रघुनाथ तामाने, रोहिदास जोशी आणि पद्माकर जोशी यांच्याकडून 1000. संकेत गोलंदाजी मार्कवरती आला. संकेतचा पहिला बॉल फ्लिक केलाय. मनगटाच्या साह्यानं बॉलला टर्न केलाय. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगच्या बाजूनं डीप फाईन लेग सीमा पार. धावा 4 चौकार. सर आता हवा आता थोडीशी दुसऱ्या बाजूला झुकली आहे का? कारण आता येणारे 11 बॉल 35 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आता मजा येईल. दोनही बाजूने आता आग लागली. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. सर काय म्हणाल, कसा रंगतो सामना? जबरदस्त अगदी आपण पाहताय पहिल्या फेरीमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये वार झाला. आता पलट वारला सुरुवात झाली आहे. 11 बॉलमध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. 29 धावा धाव फलकावरती आहेत. संकेतच्या पहिल्या बॉलवरती रुपेशच्या बॅटमधून अगदी आपण पाहताय तो बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना चौकारच पाहायला मिळाला. 29 झाल्यात. 11 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. 29 धावा धाव फलकावरती आहेत. 11 बॉलमध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा शॉर्ट फाईन लेगला बॅकहँड एरिया आहे. फिल्डर नाहीये. बॉल सरळ चाललाय सीमा पार. ऍक्शन रिप्ले बॅक टू बॅक. दुसरा रुपेशच्या बॅटमधून चौकार. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती. 33 धावा धाव फलकावरती. 33 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता 10 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या मात्र 33. अगदी जर पाहायला गेलं तर 14 बॉलमध्ये आतापर्यंत 33 धावा बनवल्यात स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. अजूनही 10 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 33. आतापर्यंत एकटा प्रवीण पतारे लढत होता. आता त्याला 7 मिळते रुपेशची. यावेळी फटका चांगलाय. कव्हरच्या डोक्यावरून केलाय. बॉल अगदी पुढे सरकलाय. तोपर्यंत अगदी एकच धाव पाहायला मिळेल. कारण की आता स्ट्राईक देखील प्रवीण पतारेला हवी आहे. त्यानं मात्र स्ट्राईक सोडलीच नाही. 1 धाव आली आहे. एका धावानं धावफलक अगदी आपण पाहताय 34 वरती जाऊन पोहोचलाय. 9 बॉलमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोनही टीम मध्ये ती चुरास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कोणताही संघ खऱ्या अर्थाने ही मॅच सोडायला तयार नाहीये. प्रत्येकाला विजय हवा आहे. प्रत्येकाला आमदार ट्रॉफी 2026 मध्ये पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑनला 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न वेगानं पलटलेत आणि दुसरी धाव घेताना मात्र इथून रुपेशला परतावा लागेल. साईक अगदी जर पाहायला गेलं तर मात्र प्रवीण पतारेला आपल्या स्वतःकडे ठेवायची आहे. या धावसंख्येचा जर पाठलाग करायचे तर मात्र ती जास्तीत जास्त साईक प्रवीण पतारेकडे असणं फार गरजेचं आहे. आणि सर्वांना माहिती आहे, त्याला देखील माहिती आहे, मी जितका स्ट्राईकवरती राहील तितके खऱ्या अर्थाने चान्सेस जी मॅच जिंकण्याचे
आमच्या टीमसाठी असतील. एक धाव आली सेकंडसाठी खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झालेत. धाव फलकावरती 35. 35 धाव फलकावरती 8 मध्ये आता बनवायच्या 31. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके जर आले तरच मात्र ही मॅच जिंकता येईल स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. संकेत गोलंदाजी मार्कवरती 2 मोठे फटके आल्यानंतर अचूकता त्याला मिळाली आहे. तो अचूक टप्प्यावरती आता चांगली गोलंदाजी करतोय. त्यानं मात्र रनआउटची विकेट मिळवली आहे. हो यावेळी पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. हो फिल्डरकडनं चुकी झाली आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आणि इथून मात्र सेकंड देखील कम्प्लीटच होती आहे. गुड रनिंग बिटवीन विकेट. तिथे मात्र फिल्डरनं चुकी केली आहे. डायू मारत असताना कॅचला मात्र कॅरी करायचं होतं, परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इथे मात्र पुन्हा एकदा ती कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली आहे. या मॅचमधलं दुसऱ्यांदा जीवदान मिळालंय प्रवीण पतारेला. त्या जीवदानाचा फायदा इथे उचलताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती आल्या 37. 37 धाव फलकावरती 60 बॉल आणि आता 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. या ओव्हरमधील हा शेवटचा बॉल संकेतचा या मॅचचा निर्णायक बॉल आहे. ओ पुढे सरकलाय, जागा बनवली आहे, कव्हर मधून बॉलला काढलाय, बॉल अगदी डीप मध्ये चाललाय, तोपर्यंत धाव मिळेल 1. काय बॉल टाकलाय संकेतनं. शेवटचा षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त झालाय. शेवटचे अंतिम निर्णायक 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 28. 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. कमालीची मॅच, जबरदस्त मॅच, प्रेक्षकांना हवी असणारी मॅच. मैदानाच्या आतमध्ये दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ती चुरस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका प्लीज, लगेच मात्र फिल्डिंग लावून घ्या. श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीम. शेवटचे 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता. थोडीशी प्लॅनिंग त्या ठिकाणी केली जाते. कॅप्टन थोडेसे कान मंत्र देताना पाहायला मिळतील. इकडे देखील आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये मारुती माळी आता मात्र पाणी घेऊन गेलेत. हे पाणी नाहीये, ते खऱ्या अर्थानं हे कान मंत्र पोचवण्याचं काम या पाण्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कारण की आता इथून 6 बॉलमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. आता 28 ची आवश्यकता असताना तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये आता कोणता गोलंदाज जे 6 बॉलमध्ये त्या 28 धावा वाचवण्याचं धाडस दाखवेल. प्रवीण पतारेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ती धाडसी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. या धावा बनल्या जातील की या धावसंख्येचा बचाव केला जाईल येणाऱ्या 6 बॉलमध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु इथे प्रत्येक प्रेक्षकाचं खऱ्या अर्थानं मन जिंकलंय या स्पर्धेनं, या मॅचनं. कमालीच्या मॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतात. प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत अगदी येताना पाहायला मिळते. प्रत्येक मॅचचा रिझल्ट हा शेवटच्या बॉलवरती 6-28. हो पहिलाच बॉल अगदी दूरवरून टाकलाय, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉलच पाहायला मिळालाय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाजानं डॉट बॉल टाकलाय, ते धाडस दाखवलंय प्रवीण पतारेच्या समोर, जो 8 बॉलमध्ये आतापर्यंत 21 वरती खेळतोय आणि 38 धाव फलकावरती गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आला. आता आमचे तिसरे पंच चेक करतील हा डिसिजन. या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे. गुरुनाजी धुळे साहेबांचा कॅश प्राइज आहे. 3 विकेट जर घेतले, विकेट हॅट्रिक घेतली तर टोटल 1000. आता प्रवीण पतारेला 5 चेंडूमध्ये 5 सिक्सर मारायचे. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग आहे. जगदीशजी कोंडिलकर यांच्याकडून 3 सिक्सर आले. 2200 रुपयाचा कॅश प्राइज. डिसिजन. चला आमचे तिसरे पंच ऑफिशियल प्लीज आपण लगेच टेक्निकल रूममध्ये जॉईन व्हा. तिसऱ्या अंपायर या लवकर या. आपण अंजप संघ जिंकला तर बाळचंद्र दळवी यांच्याकडून 500. इट्स अ नो बॉल. नो बॉल आला अगदी आपण पाहता. आणि आता मात्र 2 धावसंख्येची पेनल्टी असेल.
ती मात्र श्री स्वामी समर्थ अंबरपाडा टीमला नो बॉलसाठी. एक नो बॉलची आणि त्यानंतर 2 धावा पेनल्टीच्या, म्हणजे एकंदरीत 3 धावा या आता कमी होतील. आता नेक्स्ट बॉल देखील फ्री हिटचा असेल, म्हणजे आता संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे ती स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमसाठी. 6 बॉल आणि आता 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे एकही बॉल फेस न करता तो पहिलाच बॉल डॉट बॉल देखील आला होता, परंतु गोलंदाजावरती आक्षेप घेतल्यानंतर तो नो बॉल आला आणि आता हा गोलंदाज या स्पर्धेमध्ये गोलंदाजी देखील करू शकत नाही. इतके फेअर डिसिजन करा होताना आमच्या तिन्ही ऑफिशियलनं या स्पर्धेमध्ये 3 रात्रींमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलक्यावरती 41, 41 धावा धावफलक्यावरती आहेत आणि 6 बॉलमध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 25. शेवटचे 6 बॉल 25 ची आवश्यकता. हो पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय गोलीच्या वेगानं, सीमा पार प्रवीण पतारेच्या बॅटमधून चौकार. ती चौकार आल्यानंतर लगेच छोटीशी टीम मीटिंग घेण्यास भाग पडली, कारण की मार्च देखील तेवढी महत्वाची आहे. आता येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती मात्र 21 धावसंख्येची. चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. 5 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता आहे ती मात्र स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमला. प्रवीण पतारे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. शेवटचं षटक देखील त्याला खेळायचं होतं, तो मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करतोय. 45 धावा धावफलकावरती. 5 बॉल 21 ची आवश्यकता. ओ यावेळी फटका चांगला केला, एक कव्हरला फिल्डर ओ चुकी करतात. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. सेकंडचा कॉल, फेकी सॅकिंग एंड वरती झाली आणि तिथून मात्र सेकंड डावेसाठी फलंदाजाला परतावं लागतंय. अनिल माली इथून मात्र बाद होताना पाहायला मिळेल. संख्येची आवश्यकता आहे. काय पलटवार होताना पाहायला मिळतो. एखाद्या बॉलवरती मोठा फटका येतोय, परंतु लगेच दुसऱ्याच बॉलवरती तिथे विकेट्स देखील येताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जगदीश. ओ दूरवरून खेळलेत, मिस टायमिंग हवेमध्ये. स्वतः गोलंदाज बॉलला जज करतात. ओ इथून जर पाहिलं गेलं तर मात्र पुनश्च एकदा चुकी होताना पाहायला मिळाली आहे. पुनश्च एकदा कॅच ड्रॉप झाली आहे. तिसऱ्यांदा सलग जीवदान मिळालंय प्रवीण. आता 14 धावसंख्येची ओके सर, आवश्यकता. अजूनही मॅच संपलेली नाहीये. हंबारपाडाचे पाठीराखे म्हणत असे की चुकून एखादा नो बॉल यायला नको आणि त्यावर षटकार यायला नको. काही होऊ शकतं. बॉलरलाही तेवढंच टेन्शन आहे अजून आणि बॅटरलाही तेवढंच टेन्शन आहे. आणि 2 बॉल खरंच. 14.
कित्येकदा खऱ्यार्थानं क्रिकेटमध्ये हे पाहायला देखील मिळालं आहे. 2 बॉलमध्ये 14 धावा कित्येकदा आम्ही देखील होताना पाहायला मिळाल्यात. त्याच्यामुळे आता ही मॅच अजूनही संपलेली नाही आहे, मॅच अजूनही बाकी आहे. शेवटचे 2 बॉल आणि 14ची आवश्यकता. हो, इथून अगदी आपण पाहताय चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. पंचांकडे जरूर अपील केली आहे, परंतु पंच सांगतायत की हा अगदी डॉट बॉलच आहे. म्हणजे आता या मॅचच्या औपचारिकताच बाकी राहिली आहे, कारण की शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं आऊटसाठी लेगचा भाव वाईड आलाय की काय आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होतंय की काय, परंतु त्याचवेळी आता मात्र पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं आहे आणि आता रिव्ह्यूची मागणी केली आहे. हो, इथून अगदी आपण पाहताय फेअर आहे. चला, डॉट बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे. शेवटचा 1 बॉल आणि आता 14 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल 14 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत निर्णायक क्षणी जाऊन पोहोचलेली मॅच आता मात्र जिंकली आहे श्री स्वामी समर्थ हंबरपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. स्वर्गीय भास्कर 11 अंजप दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी थोड्याच वेळामध्ये आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि नेक्स्ट मॅचला जशी होईल सुरुवात, मायक्रोफोनवरती बदल करूया आणि आवाज ऐकूया अजयजी डायरे सरांचा. या सर, आपलं सर. थँक्यू सो मच. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजी, आमदार चषकाची ही भव्य स्पर्धा, फटाक्यांच्या आतिषबाजी आणि धूमधडाक्यात या स्पर्धेचं नियोजन जिंकलाय श्री स्वामी समर्थ अंबरपाडा. अभिनंदन, हार्ड लक स्वर्गीय भास्कर अंजप. आणि अनिलजी कोंडिलकर यांना विनंती करेल की आपण अंबरपाडा टीमला 1000 रुपयाचा कॅश प्राईज द्यावा आणि प्रवीण पतारे याला विलाजी मोडक साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. स्पर्धेचे आयोजक विलाजी मोडक यांच्या वतीने प्रवीण पतारेला 500 रुपये आपण कलेक्ट करा. आणि मॅन ऑफ द मॅच योगेश सर आपण त्या ठिकाणी या दादा आपण